पवार साहेब आणि अडचण नसेल त्यावेळी शरद पवार साहेब देशाचे सगळ्यात भ्रष्टाचारी सर्वात भ्रष्टाचारांचे सरदार असे हिनवायचं. आता याच जिल्ह्याने चमत्कार करून दाखवलाय. बगरे सर यांना निवडून दिलेलं आहे. बगरे सर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळे सच्चा, प्रामाणिक आणि लोकांची सेवा करू इच्छिणारा कोणताही कार्यकर्ता निवडून द्यायची मानसिकता लोकांच्यात आहे. आणि ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांना फसवण्यात आलेलं आहे, काही लोक सोडून गेलेले आहेत, त्या ठिकाणी तर बरेच पर्याय आहेत. तलवारीला धार करण्याची भाषा कुणी बोलली, टोकाची विधानं कुणी केली, विधानं टोकाची करून लोकांच्यात संभ्रम तयार करायचा, हे पवार साहेबांनी कधीही काम केलेलं नाही. ज्यांनी केलं ते त्याला जबाबदार आहेत. त्यामुळं पवार साहेबांना अडचण आली की पवार साहेब, आणि अडचण नसेल त्यावेळी शरद पवार साहेब देशाचे सगळ्यात भ्रष्टाचारी सर्वात भ्रष्टाचारांचे सरदार असे हिनवायचं. दुसऱ्या बाजूनं त्यांना भेटायला जायचं. आज देशामध्ये हे अमित शहांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, की मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं त्यांनी विधान केलं. ते एकनाथ शिंदे आमच्यावर होते, अजित पवार आमच्यावर होते, दिलीप वळसे पाटील आमच्यावर होते, ते सगळे त्या कमिटीत होते त्यावेळी. दुसऱ्या बाजूने आज तुम्ही ज्या पद्धतीने पवार साहेबांना टार्गेट करताय, मागच्या निवडणुकीत भटकती आत्मा म्हणून पवार साहेबांचा उल्लेख केला. ती आत्मा भटकती आहे का महाराष्ट्राच्या हृदयात आहे हे महाराष्ट्राने सिद्ध केले. आता पुन्हा एकदा शरद पवार साहेबांना टीका करून त्यांना केंद्रबिंदू करायचं काम जर तुम्ही करत असाल तर महाराष्ट्रातली जनता विधानसभेत देखील आता तुम्हाला